तेलगोटे मॅडम, डॉक्टर साहेब, मी तर म्हणेल की प्रत्येकाने योग शिक्षक बना. मी तुम्हाला प्रमाणपत्र देऊ ना. प्रत्येकाने प्रत्येक घरामध्ये योग शिक्षक तयार करा. याच्यावर मोठी जगामध्ये सेवा कोणतीही नाही. आणि सगळ्यात मोठा ईश्वर तुमचे आई वडील, त्याच्यावर मोठं जगात कोणीच नाही. आपण जर आई वडिलाची सेवा करू शकत नाही तर आपण कितीही देवतांना हार घातले, प्रसन्न केले, तर त्याचा फायदा होणार नाही. घरातले मुख्य देव म्हणजे तुमचे आई वडील. त्या आई वडिलाचा जर आशीर्वाद तुमच्या हातावर असेल ना, तर तुम्ही टॉपच असाल, ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये. म्हणून आपल्याला या सगळ्यांना मिळून ह्या सगळ्या क्रिया करायच्या. कपालभाती करत असताना सगळ्यात मोठा हेतू असतो पाठीचा कन्ना. पाठीचा कन्ना आपला सरळ असला पाहिजे, अंतर्मनातून प्रभाव असला पाहिजे, अंतर्मनात शांती असली पाहिजे. जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी एक शिकवण दिलेली आहे, शिका आपण संघटित व्हा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण घेतल्याशिवाय गुरगुरणार नाही. आपण संघटित झालो. आता याच्यातून आपल्याला योग शिकायचा आहे, आपल्या आरोग्याला घडवायचे, आपल्या परिवाराला घडवायचे, आपल्या वसमत तालुक्याला घडवायचे. आणि हे शक्य फक्त तुम्ही करू शकता. आपापसातले वैर मिटवायचेत आपल्याला. एकीचे बळ मिळते फळ, एकी असल्याशिवाय फळ मिळत नसतं. आणि फळ आपल्याला सर्वांना मिळून, आरोग्याचं फळ आपल्याला सर्वांना खायचे. क्रिया थांबवायची, एक लांब श्वास घ्यायचा आहे, तो हळूवार सोडायचा. हा क्रिया सगळ्यात महत्वाची. लांब श्वास घेणे आणि सोडणे.